आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या तीरावर भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। पहाटेपासूनच हजारो वारकरी पवित्र स्थानासाठी दाखल झालेले असून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। केला होता अट्टहास आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला हे मी चंद्रभागेचं दृश्य तुम्हाला दाखवतोय। आज आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेचा काठ हा लाखो वारकऱ्यांनी फुलून गेलेलं पाहायला मिळत आहे। 30 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी। तब्बल 40 ते 45 तास विठुरायाच्या दर्शनासाठी लागतायत। मात्र या ठिकाणी येणारा प्रत्येक वारकरी चंद्रभागेच्या या पवित्र पाण्यामध्ये स्नान करतोय आणि मग विठ्ठलाला दर्शनासाठी जाताना पाहायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर आज दिवसभर पंढरी गजबजून गेलेली पाहायला मिळते। हे दृश्य आपण पाहू शकतोय। जिकडे नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी फक्त आणि फक्त वारकरी पाहायला मिळतोय आणि ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीचा गजर या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतोय। हे दृश्य आपण पाहतोय। चंद्रभागा ही खरं तर भीमा नदी, मात्र पंढरपूरमध्ये हिचा आकार चंद्राच्या कोरप्रमाणे ती वळते म्हणून तिला चंद्रभागा म्हटलं जातं। आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक वारकरी त्या ठिकाणी स्नान करतोय। खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की चंद्रभागेत स्नान केल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन करत नाहीत आणि म्हणून येणारा प्रत्येक वारकरी या ठिकाणी चंद्रभागेमध्ये दर्शन करतोय आणि मगच विठुरायाच्या दर्शनासाठी जाताना पाहायला मिळतोय। याची डोळा हा सगळा वारीचा सोहळा आपण अनुभवतोय आणि हे दृश्य पाहायला मिळत आहे। आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेचा काठ या ठिकाणी गजबजलेला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पंढरपूर।